नमस्कार. ही आमच्या गावची सर्वात जुनी आणि प्रख्यात अशी शाळा होती, नाडेकर शाळा. जिथून गावातले प्रत्येक चांगल्या चांगले व्यक्ती इथूनच घडून निघालेले आहे कुठेतरी. आणि आजची परिस्थिती जर पाहतोय आपण, एक 30-40 वर्षाच्या आधी कशी काळ होता आणि आज परिस्थिती पाहता, तर आज खंडर बनून पडलाय साधा. इथे म्हणजे जागेचाही वापर होत नाही आहे साधा. तर ही परिस्थिती कुठेतरी गंभीरतेने लक्षात घेतली पाहिजे, कारण इथे मुलांना शिकण्यात इंटरेस्ट नाही आहे, लोकांना बाहेर जाण्यात इंटरेस्ट येत आहे, गावात राहण्याची इच्छा कोणाची उरत नाही आहे. याच्यावर विचार झाला पाहिजे आणि कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. सर्वात आधीची हे नाडेकर शाळा असून इथं 5 ते 7 वर्गापर्यंत इथं शिक्षक होते आणि विद्यार्थी भरपूर राहत होते. जे अगदी इथं विद्यार्थी एका क्लासमध्ये कमीत कमी 30 ते 40 विद्यार्थी राहत होते. आज सर्व ते शाळा पूर्ण इथं खंडर असल्याच्याने होऊन गेली आणि इथली जे व्यवस्था होती शिक्षकाची आणि बाकी अदर, आता ती व्यवस्था नसल्याचवानी आहे. त्याच्यानंतर मध्ये आता इथं अशी परिस्थिती आहे की इथचे जे पोरं आहे 5व्या वर्गापासून ते सर्व पोरं बाहेर शिकण्यात जातात, जसं काटोल, नागपूर या अदर कुठे बी. पण जे डेव्हलपमेंट इथं व्हायला पाहिजे ते 5व्या वर्गापासून तर 12वी ग्रॅज्युएशन या त्यांच्यावर तर काही त्यांना डिग्री घेण्याची आहे. त्या डिग्री जोगते बी इथं कॉलेज वगैरे काहीच नसल्या कारणाने इथं दैनंदिन व्यवस्था आज नायखेड तहसीलला जे काही ग्रामपंचायत येतात या अदर काही येत असाल, पण नगर परिषदच्या हिशोबाने जे डेव्हलप व्हायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाहेरचे येणारे जे विद्यार्थी आहे नगर परिषदमध्ये इथं तरी शिक्षण या अदर काही डिग्री वगैरे घेऊन इथं नरखेडच्या नावावर उज्ज्वल होऊ शकते. खेळाडूमधून भरपूर काही अशा सुविधा आहे. पण इथं नगर परिषदेला आमदार या खासदार याच्या मार्फत कोणतीच योजना राबवण्यात येत नाही आहे. हे नरखेडची परिस्थिती होऊन गेली आजपर्यंतची.